मंत्री महोदय उदय सामंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सामंतजी, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? शिवसैनिकांकरता माँसाहेब म्हणजे वात्सल्यमूर्ती, एक प्रेरणास्थान। नक्कीच महासाहेब ह्या वात्सल्यमूर्ती म्हणून शिवसैनिक त्यांच्याकडे बघायचे आणि नुसते शिवसैनिक नाही तर अख्खा महाराष्ट्र त्यांच्याकडे वात्सल्यमूर्ती म्हणूनच बघायचे आणि त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या पुतळ्यावर असं काही करण्याचा जर कोणी प्रयत्न केला असेल आणि मला जे आता सांगितलं की लाल कलर लावण्याचा कोणीतरी प्रयत्न केलेला आहे तर हे अतिशय निंदनीय आहे, याचा आम्ही सगळ्यांनी मिळून निषेध करतो आणि पोलिसांना देखील आवाहन करतो की ही व्यक्ती कोण आहे ही त्यांनी तातडीनं शोधून काढली पाहिजे। आणि शेवटी हा नुसत्या शिवसैनिकांच्या भावनेचा प्रश्न आहेच, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा आणि माँसाहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा हा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं हे कृत्य कुणी केलंय त्याला शोधून काढलं पाहिजे आणि शोधून काढून त्याला शिक्षा दिली पाहिजे। आणि या संदर्भात मी देखील कॅबिनेट मंत्री म्हणून मुंबईच्या सीपींशी नक्की बोलेन। अगदी या सगळ्या प्रकरणी आता 3 टीम तैनात करण्यात आल्याचं देखील कळतंय। नुकतंच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या सगळ्या संदर्भात माहिती दिलेली आहे, त्यामुळे कुठेतरी या घटनेनंतर सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होताना दिसतोय। सुरक्षेच्या मुद्द्यावर पोलीस नक्की त्याच्यावर निर्णय घेतील, परंतु हे समाजकंटकाचं काम आहे। कुठेतरी विद्रोह निर्माण करायचा किंवा वातावरण बिघडवायचं यासाठी केलेलं हे कृत्य आहे आणि म्हणून जी कोण व्यक्ती असेल त्याला तातडीनं पोलिसांनी शोधून काढावं याच आमच्या सूचना राहणार आहेत। कारण मगाशी जसं आपण म्हटलं की शिवसेना आणि माँसाहेबांचं तर वेगळं नातं होतंच, म्हणजे आई आणि मुलाप्रमाणे नातं होतं, परंतु माँसाहेबांना मानणारा वर्ग, त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग आणि त्यांना वात्सल्य मूर्ती म्हणून बघणारा वर्ग हा लाखो करोडोंच्या स्वरूपामध्ये महाराष्ट्रात आहे, त्याच्यामुळे त्या माणसावर कारवाई झाली पाहिजे हे निश्चित आहे। अगदी खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।